नमस्कार मित्रांनो. पुसेगावमध्ये जे यावर्षीचं प्रदर्शन भरलेलं खिल्लारचं, त्यामध्ये जो महाराष्ट्र चॅम्पियन झालेली आहे ती चिमी या ठिकाणी आपण आज बघणार आहोत. पुसेगाव हिंद केसरी महाराष्ट्र चॅम्पियन तुम्ही बघू शकता 2025चे. तर आपण त्यांच्या भेटीसाठी आज आलेलो आहोत. इथे बघू शकता नवलेवाडीकरांची चिमी आणि पूर्ण दावण आज आपण बघणार आहोत. त्यांची खिल्लार दावणीला कोण कोण आहे. नमस्कार. नमस्कार. तर तुमचं नाव सांगा काय नक्की. माझं नाव जमीर फरीद शेख, राहणार नवलेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. तर मला सांगा की हे खिल्ला क्षेत्रात मग तुम्ही कधीपासून आलेला आहात. आता मी पहिले आर्मीमध्ये होतो. रिटायर्ड होऊन मला 15 वर्ष झाली. तेव्हापासून मी ह्या क्षेत्रात आहे. तर तकरीबन मला 14 वर्ष होऊन गेले. या क्षेत्रात आल्यापासून काय काय बदल झाले. या क्षेत्रात आल्यापासून भरपूर बदल झाला. जसं परगावी ओळखी झाल्या आणि जरा जुनी जाणकार लोक आहेत त्यांची जरा प्रशंसा भेटायला लागली मला ह्याच्यामध्ये की तुम्ही चांगला नाद पुरा करताय. तेव्हापासून मला जी आवड लागली ती आजपर्यंत आवड माझी वाढतच गेली. तेव्हापासून तुम्ही कोणत्या कोणत्या प्रदर्शनात जाता, कसं संपूर्ण नियोजन करता. प्रदर्शन म्हणजे पहिलं पुशेगावचं करतो, त्याच्यानंतर कराड आलं, कोल्हापूर आलं, कन्हेरी मठ आलं, गडहिंग्लज आहे, घटप्रभा आहे कर्नाटकमध्ये, सातारा आहे, लोणंद आहे, कोरेगावचं असतं. आता ते कोरेगावचं बंद झालं सध्या, पहिलं होतं ते पण मी केलेलं आणि औंध बी होतं. बरं, त्या ठिकाणी जायचं तुम्ही का ठरवता, म्हणजे प्रदर्शनामध्ये भाग घ्यायचं का ठरवता. प्रदर्शनामध्ये कशासाठी लोक आपली जनावरं बघतात, काय लोकांना आवडतात, मग ते आपल्याला फोन करून विचारतात तुम्ही ही गाय कुठून घेतली, बरं तुमच्याकडं असल्या गायी अजून आहेत का, त्यातली एखादी द्यायची असेल तर आम्हाला सांगा. म्हणजे जरा मार्केटमध्ये कशी जरा चांगलं घर बांधलं की त्याची चर्चा होती, तसं काम आहे. तुम्ही आपल्या गोठ्यामध्ये तुम्ही कशी सुरुवात कशी केली, म्हणजे खिल्लार कोणती गाय पहिली घेतली. मी 2011 साली या डिसेंबर महिन्यामध्ये पुशेगावच्या यात्रेला गेलो होतो. तेव्हा माझ्या डोक्यात एक होतं की आपल्या घरी एक खिल्लार गाय पाहिजे. पहिली होती पण ती आता विभक्त झालं कुटुंब की त्यांनी विकून टाकल्या गाया. मग आमच्याकडे नसल्यामुळे मी पुशेगावच्या यात्रेत गेलो. त्यावेळेला डिसेंबर महिन्यातच यात्रा होती. मग मी गावच्या लोकांना म्हणलं मला एक गाय पाहिजे. तर ते म्हणले चला फिरूया. आपण फिरलो पण काय मनासारखी वाटलीच नाही गाय. मग एक शेवटला त्या ज्या ठिकाणी तुमचे हे जे वासरे येते ते ना विकायला कर्नाटकवरून, मैसुरी, त्या साईडला एक गाय होती. ती गाय मी पास केली आणि तिला मी 2011 साली 10,100 रुपयाला विकत घेतली. तेव्हापासून माझी ही रुटीन चालू झालं. खिल्लार गोवंश जतन तुमच्याकडे होत आहे. तर मला आता या गायीचं सांगा, आता जे आपण बघतोय तिच्याबद्दल सांगा. आता जी ही गाय आहे हिचं नाव गौरी आहे. ही 12 महिन्याची आहे. हिची आई पलीकडे आहे, पलीकडच्या शेडमध्ये बांधली आहे. तर ही एक आपला सातारला बैजा वळू आहे शेळकेवाडीमध्ये, त्या बैलाच्या पुढची गाय आहे. कोणत्या प्रदर्शनात उतरवलेली. हिला जे कटापूर कोरेगाव तालुक्यामध्ये आहे. यावर्षी झालेला. आता झालेला पाठीमागे 2 महिन्यापूर्वी. तेव्हा हिचा नंबर आलता, दुसरा नंबर दिला होता. तो कुणाची पैदास म्हटला. बैजा, शेळकेवाडीचा बैजा. तो पहिला पळसगावला होता बैल. तो म्हणजे रेतचा बैल आहे तो, त्या बैलाच्या पुढची. हिची आई कशी होती. आई चांगली आहे की हिची आई इथंच आहे अजून. ती जरा तो वाबरापणा करल माणसात म्हणून ती आणली नाही, शेडमध्ये आहे. आई बी चांगली आहे. ब्लड लाईन कोणती आहे ती. ती आपली आटपाडी खिल्लार आहे. बरं. आता दुसरं कोण कोण आहे बघूया आपल्या दावणीला. चिमी शेवटला ठेवूया. अच्छा. सगळ्यांना चिमीच बघायची असेल पण तिला आपण शेवटला ठेवूया, थोडासा सस्पेन्स ठेवूया. हे गायकू पहिलं राखलो. हे आमचं वडील, ह्यांना पण गोवंश जपण्याचा खूप छंद आहे. तर ह्यांचं वय 82 वर्ष. तर हे अजून माझ्यापेक्षा जास्त काम करतात. गायींना चारा आणणे, त्यांचं धुणं, त्यांचं पुसणं, शेण वगैरे काढणं. आता जरा ऐकू येत नाही पण बाकी सगळं कळतं त्यांना. तर आता ही त्यांनी पकडली. ह्या गाईचं नाव आहे पिल्लू. हे 6 महिन्याचं असताना मी आणि माझ्या वडिलांनी पास केलं होतं. तर हे त्यावेळेला मी 1,100,000 रुपयाला विकत घेतली होती. सुरूप खानवाडी गाव मान तालुक्यामध्ये आहे ना, तिथून. आता ही 30 महिन्याची झाली. आता वेली या दाताला 2 दाती आहे आणि त्याचा हा खोंड आहे पाठीमागं 4 महिन्याचा.
हा तुकाराम बुवा जाधव फडतरवाडी हं. यांच्या वळूच्या पुढचा आहे. तो वळू निवडण्यामागचं कारण काय? कसं आहे, वळू चांगला धावला तर जावपं बी चांगलं होतं. हं. मग ते पुढं रेसला किंवा वळू क्षेत्रात हं. किंवा शेतीला हं. यासाठी वळूची पहिली पारं करायची असती. हं. वळू कुठल्या लाईनचा आहे आणि कुठल्या पद्धतीने चालेल आपल्याला. हं. आता हे वासरू पळायचं बी काम करेल आणि वळू क्षेत्रात पण काम करेल. हं. ह्या हिशोबावर मी हा वळू भरला होता आमच्या गायला. हं. मग आता ह्याचं फाउंडेशन, ह्याची उभं राहण्याची ठेवण, ह्याचा चेहरा, ह्याची कानकावाळी, हे सगळं वळूवर गेलेलं आहे. म्हणजे जसा वळू भरला आपण तसंच वासरू टाकलं गायनं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा खोंड मी 4 महिने म्हणजे 3.5 महिन्यापूर्वी यात्रेत हं. सुभाष त्या महांगडे कात्रज पुणे हं. यांना विकला. हं. त्यांनी कधी बघितलं कसं हे? ते बैलगाडीची रेस होती 16 तारखेला, बर. 16 डिसेंबरला. हां. तर ते प्रत्येक वर्षी आपल्या मांडवात येतात गाई बघायला. हं. मग ते आले, त्यांनी गाई बघितली. गाई बघायचं झाल्यानंतर ते खोंडापाशी जाऊन उभं राहिलं. हं. मग खोंडापाशी गेल्यानंतर त्यांनी खिशातून पैसे काढले आणि माझ्या हातात ठेवले. हं. बोले हा खोंड द्यायचा नाही, हा खोंड मी घेतला समजायचं. हं. त्याच्या अगोदर 75,000ला जालनावाल्याने खोंड हा मागितला होता, हं. पण आपण काही दिला नाही. हं. तर परत आता त्यांचा रात्री फोन आला होता जालनावाल्यांचा हं. की हा खोंड मला देत आहे का. बर. ते बोलले आम्ही तात्याला आमच्या पद्धतीने परत विकू. म्हणजे नाही, मी शब्द दिला तात्यांना, हां. तात्यांनाच खोंड देणार. त्यांना काय आवडलं त्याच्यामध्ये? त्या लोकांना आता पुशेगावमध्ये ते भरपूर फिरले जत्रेत, हं. पण त्यांना अशी वस्तू सापडलीच नाही. हं. म्हणजे त्यावेळेस ह्याचा पारा, हं. ह्याची ठेवण, हं. आणि ते म्हणते की ते रेसला बी काम करणार, म्हणून ते म्हणले आम्ही पळवणार, हं. मग नंतर तात्याला विकणार. हं. म्हणलं तात्या तुमच्या अगोदर म्हणलं या क्षेत्रात आहेत हं. आणि त्यांना त्याची पारख आहे, म्हणून तात्याने पटकन ती पैसे काढले माझ्या हातात ठेवले. साधारणतः कितीला मागितलं त्यांनी? त्यांनी 75,000ला मागितला. ठोकाव त्यांनी 75ला मागितला. हं. पण आम्ही म्हणलं एवढं लहान पिल्लू 3.5 महिन्याचं कसं विकणार. हां. मग हे जरा ह्याला जरा दूध पिऊन द्या, जरा मोठा होऊन द्या, मग बघू. हां. मग त्याच्यानंतर तात्यांची गाठ घ्यायला मी परत गेलो. हां. तात्यांनी मला सांगितलं ह्याचा महिन्याचा काय खर्च असेल ते मी देतो. बर. ह्याची पेंडीचा खर्च देतो, दुधाचा खर्च देतो, तुम्ही त्याला दूध पाजा, हां. मका आणा, वैरण आणा, काय घालायची ती घाला, पण फक्त प्यायचा तुटल्यानंतर मी घेऊन जाणार. हं. त्याच्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर परत मला मनीष म्हात्रे मुंबई त्यांचा फोन आला. ते बोलले मला खोंड पाहिजे. मी म्हणलं मी तात्यांना दिला आहे. त्यांनी तात्याशी बोलणं केलं. हं. तर तात्या बोलले मी खोंड घेतला आहे तो. हं. मग ते म्हणले आम्हाला खोंड द्या नाही तर गाय तरी द्या. हं. तर म्हणलं अहो गाय कशी देणार तुम्हाला. मग आता तात्याचा खोंड घे, त्याला कुठं दूध पाजू मी, त्याला आईचं दूध पाहिजे. हं. म्हणून ते त्यांना गाय दिली नाही. हं. मग ते खोंड आपण ठेवला, गाय पण ठेवली. आता 1 महिनाभर अजून सांभाळायचा. मग तात्या घेऊन जाणार आहेत. तात्यांना कितीला दिलेलं आहे, विकलेलं आता आहे? तात्या आपल्या घरातलाच माणूस आहे. तात्याची मैत्री माझी 20 वर्षापूर्वीची आहे. बर. तर आता तात्या देतील ते मी घेणार. हं. मी तात्यानं म्हणणार नाही मला लाखोत रुपये द्या म्हणून, हं. पण ते काय देतील ते मी घेणार. तात्यांचं बैलगाडी क्षेत्रात भरपूर नाव आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल तुमच्या भावना? तात्या रॉयल माणूस आहे. हं. तात्याला बारका मोठा असा काय मतभेद नाही. हं. तात्या दिलदार माणूस असल्यामुळे ह्या क्षेत्रात टिकून राहिलेत. हं. आणि तात्याचा मोठेपणा असतो. हं. तात्या माणसं कधी तोडत नाहीत, माणसं जोडायचं काम करतात. हं. तर तात्याचा हा स्वभाव चांगला आहे. हं. 10 वर्षानं गाठ पडो, वर्षानं गाठ पडो, हं. ते त्यांना रिक्वेस्ट करणार, त्यांच्याशी बोलणार. हं. त्यांना कधी असं हिडीस केलं नाही तात्यानं. मला तर आजपर्यंत मी कुठल्या व्यक्तीला असं तात्या बोललं तर मी कधी पाहिलंच नाही. हां. त्यामुळे तात्या रॉयल माणूस आहे ह्या क्षेत्रात. तरी आता मला या वासराचं नाव सांगा, काय ठेवलंय? आता ह्या वासराचं आमच्या मुलांनी नाव ठेवले कॉकटेल. बर. आता तात्या तो बोलतात की आमचा छोटा सुंदर आहे म्हणून. हां. मग त्यांची कमेंट आली दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही छोट्या सुंदरची खरेदी केली म्हणून हं. मोबाईलला आणि त्यांच्या इंस्टाग्रामला. हं. तर ते आमच्या मुलांनी पाहिलं. आता आपल्याला काय एवढा टाईम नसतो मोबाईल हे बघायला, हं. पण आता त्या लोकांनी पाहिलं आणि सांगितलं हं. की तात्यांनी नाव ठेवले छोटा सुंदर म्हणून. बर. पण आम्ही जन्मले तेव्हा कॉकटेलच म्हणत होतो याला. तुम्हाला काय वाटतंय, नाव करेल? नाव करेल 100%. आता तात्याची पारख म्हटल्यानंतर नाव होणारच. हं. पण आपली एक इच्छा होती हं. की आपलं एक तरी वासरू तात्याच्या दावणीला जावं, हं. की आपल्या मैत्रीचं काहीतरी सार्थक व्हावं, हं. ही ही अपेक्षा होती. ही मैत्री कधीपासून होती तुमची? ही मला 20 वर्ष झाली बघा. आता बर. 20 वर्षापासून आम्ही मैत्र आहे. आता या वासराची ब्लड लाईन कोणती आहे ती? तो जावळ्याला बैल गेलाय आता. बर. तो तुकाराम बुवा जाधव फडतरवाडी यांच्याकडे घटप्रभा चॅम्पियन बैल होता. बर. त्या बैलाचं नाव होतं राजा. हां. त्या बैलाच्या पुढचं हे वासरू आहे. बर बर बर. तो 2 ठिकाणी चॅम्पियन झाला, एक कंकणवाडी आणि एक घटप्रभा. हं. 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 त्या बैल मापाला बी मोठा होता हं. आणि दिसायला बी ॲक्टिव्ह होता. हं. 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 आता हिच्याबद्दल सांगा मला, हिची खासियत काय?
तिचा वाहन कोणता आला? ही पंढरपूर काजळी खिल्लार गाय आहे. बर. ही सोलापूर भागात ज्यादा तर पैदावारीची होती. हम्म. त्या भागातलं वातावरण उष्ण असल्यामुळं तिकडे हा कलर ज्यादा उठून दिसतो. हिचं डोळं, हिचं नाक, हिचं शिंग, शेपटाचा गोंडा, नक्या या सगळ्या काळ्या आहेत त्या. म्हणून हिला पंढरपूर काजळी खिल्लार असं ती कुठल्या भागात म्हणते ती. तर ही पंढरपूर काजळी खिल्लार असल्यामुळं म्हटलं आपल्याकडे नाही एखादी गाय तर आपण घेऊया. ती मीही घेतली लहान असताना, 6 महिन्याची असताना. कुठून घेतलेली? ही सुरप खानवाडी, मान तालुका. बर. तिकडून घेतलेली. आता 2 दाती आहे. बर. आता हिटोर आली आज. मग आता 2 दिवसानंतर मग भरूया. कोणाकडून भरणार आहे सहसा? आता बैल शोधायला चाललाय. उद्या खरचुंडीची यात्रा आहे, तिकडे मी चाललोय. आता तिथे गेल्यानंतर बैल बघतो. मग आपल्याला जर आवडला बैल तर मग कोसाच भरणार आहे, काजळी नाही भरणार. कारण वासरं चांगली देते, जसा बैल देईल तसे वासरं टाकते काही. त्याच्यामुळं मला ते कोशातच जरा पसंत पडते. आता ही जवारी किंवा काजळी ही एवढी चपळ नाही. जेवढी चपळ कोशी जात असते का नाही, बर, तेवढी ही जात चपळ नसती. एवढी शरीर रचना सुंदर ठेवण्यासाठी तुम्ही काय काय करता? म्हणजे एखाद्याला मन प्रसन्न होईल जर तुमचे दावण बघितल्यानंतर मन प्रसन्न होईल. आता कसं आहे, आता ह्याचा खोराक असतो. हे खोराकामध्ये मका आली, गव्हाचं पीठ आलं, तुमचा सातू आला किंवा ते गोळी पेंड आली आणि शेंगदाणे पेंड, हे सगळं मिक्स असतं हिला. त्याच्यामुळं काय झालं, त्या तुमच्या शेंगदाणे पेंडीमुळं आणि मकाच्या भरड्यामुळे जरा ही जी कात चकाकती, शायनिंग येते जरा कातीवर. आणि दुसरं कसं तब्येतीला चांगलं असतं ना ते. बरोबर. तब्येतू पण हे गाय पुढं अशी दिसल देखूनपणा होईल आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही लहान असतानाच घेतली होती. पण ही जशी जशी मोठी झाली तशी तशी निवडत गेली. आता सगळी लोक याला पसंत करते ती, पण फक्त एक प्रॉब्लेम सांगते ती, जरा शिंगामध्ये फॉल्ट आहे. थोडं शिंग कमी पडते तिला. काय सांगतात त्याच्याबद्दल? आता शिंग वाढवण्यासाठी आपल्याकडे काय साधन नाही तसलं. लोक सांगतात जरा तेल वाता. आम्ही तेल वतलं बुडक्या तिच्या, पण मला अशी एवढी वाढली नाही ती शिंग. त्या गायला शिंग चांगली आली. आमची जाता चॅम्पियन झाली ना गाय, तिला भरपूर शिंग आली. आता आपण तिलाच बघूया. आता आपण बघणार आहोत जी यावर्षी पुसेगावचं जे प्रदर्शन भरलं होतं खिल्लारचं, त्यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन झालेली चिमी आपण बघत आहोत. चिमीबद्दल सांगा आता. सगळ्यांना याचीच आतुरता होती की चिमी कधी येते. ही आमची आता लाडकी चिमी म्हणावी लागेल, कारण हिनं महाराष्ट्रभर माझं नाव गाजवलं. तर ही जेव्हा माझ्या दारात आली तेव्हापासून हिला पसंती भरपूर लोकांनी केली. बर. तर आता भरपूर मला लोक कॉल करून विचारतात की जी तुमची गाय आहे ही विकायची आहे का? तर देण्यासाठी नाही. जिनं माझं नाव महाराष्ट्रभर केलं तिला मी विकून मग मला परत कोण विचारणार आहे? बरोबर. म्हणून हिला विकणार नाही, हिला घरी ठेवणार आहे. तर ही आता झाली 28 ते 30 महिन्याची असेल. आता दात लावलाय, 1-2 महिने होत आले दात लावून. आता भरली आहे. प्रदर्शनामध्ये कुठल्या कुठल्या नेलेली ना? आता हिला मी नेली होती पाटणला. बर. पाटणमध्ये 1 नंबर केला. त्याच्यानंतर मी नेली जे कटापूरला, तिथे 1 नंबर केला. तिथे चॅम्पियनला पण उतरली होती गाय. चॅम्पियन झाली असती, पण तिथे जरा त्या आपसमध्ये भांडणं झाल्यामुळं आम्ही विषय सोडून दिला. आम्ही गाय बाहेर घेतली आणि तिनं माझं पांग फेडलं पुशेगावच्या यात्रेमध्ये. महाराष्ट्र चॅम्पियन झाली. शिवागिरी महाराजांनी मला आशीर्वाद दिला, माझं स्वप्न पुरं केलं. शिवागिरी महाराजांचा गुलाल लई दिवसापासून मी घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण माझ्या काय नशिबी पडत नव्हता. मला इथपर्यंत पोहोचायला 14 वर्ष लागली. 14 वर्षानंतर मला हे स्वप्न माझ्या ह्या गायीनं पुरं केलं. एखाद्याला असं खिल्लार गाई आपल्या दावणीला तयार करायची असेल, काय सल्ला असेल तुमचा? म्हणजे भाग्यच लागतं एखादी अशी खिल्लार गाय आपल्या दावणीला यायला. आता अशी गाय जपायची, अशी गाय तयार करायची म्हणलं त्याला स्वतःचं कष्ट बी लागतंय. नुसतं एखादं जनावर चांगलं घ्यायचं आणि त्याच्या खाण्यापण नसल्यामुळं मग काय फायदा त्याचा. तर गाय जपायची, दारात गाय आणि घरात माय ही म्हण आहे, ते सर्वांनी जोपासली पाहिजे. आणि ह्याला मीच नाही, माझ्या घरातील सगळी मुलं असून द्या, मंडळी असून द्या, भावाची मुलं आहे ती, सगळी लोक कष्ट करते ती. तिला वैरण पाणी देते ती, रतीब चारते ती. ती आता सगळ्याची फॅन झाली या, माझी एकट्याचीच नाही, सगळ्याचीच फॅन आहे आता मी. आता लोक ज्यावेळेस बघायला येतात काय म्हणतात, म्हणजे प्रदर्शन झाल्यानंतर आता ज्यावेळेस येतात काय म्हणतात? प्रदर्शन झाल्यानंतर लोकांनी जरा चांगली थाप मारली मायेची माझ्या पाठीवर, की भाई तुम्ही नाव कमवलं.
तुम्ही बरेच दिवस झाले ह्या क्षेत्रात आहे, हं, पण तुमचं काय होत नव्हतं पुढं, हं, कुठंतरी गाडी अडकत होती. हं, पण ही गाय तुमच्या दारात आल्यापासून म्हणला तुमचं कल्याणच केलं ह्या गायनं. हं. आणि विशेष म्हणजे आता शिवागिरी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. हं, यावर्षी आपण गुलालात राहावं हं, असं मला वाटत होतं. हं, आणि ते स्वप्न माझं हे पुरं केलं ह्या गायनं हं, 23 तारखेला. हं. प्रदर्शन गाजवलं तिनं प्रदर्शन या गाजवलं. वर्षीचं. आता तिनं ज्या ट्रॉफी वगैरे ढाली वगैरे जिंकलेल्या आहेत त्या आम्हाला दाखवा. तर आपण बघू शकाल. मग हे दुसरी झालं काय बघा ते. ही आपली ह्याची ढाल आहे, जे कटापूर. बर. जे कटापूरला 1 नंबर आला गायचा, हं, त्याची ढाल आहे. हं. त्यानंतर हे हे प्रशस्तीपत्र गणेशवाडीमध्ये घालता. प्रशस्तीपत्र पण तिथंच भेटलेलं आहे. हां, नाही हे इथलं आहे, पुशेगावचं आहे ते. हे पुसेगावचं आहे का? हं. हं. आणि हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुशेगावमध्ये भेटलं. एखादं खूप दिवस झटत असतं म्हणजे आपल्याला पण असं पदक भेटावं, प्रशस्तीपत्र भेटावं, पण ते तुमचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. हं. अजून कुठलं भेटलंय? आणि त्याच्यानंतर ह्या वर्षी मी पुशेगावमध्ये सन्मान चिन्ह पण मिळालं. हां, आणि पुशेगावमध्ये मला हा चॅम्पियनचा मान भेटला ह्या गाईमुळे. हम्म. अतिशय सुंदर. काय सांगाल आता एवढं तुमचं स्वप्न पूर्ण केलंय चिमी नाव का ठेवलं तिचं? ती काय झालं, ती लहान होती. बर. ती लहान असताना ज्या मालकाकडे ही होती तो मालक लाडाने ह्याला चिमी म्हणायचा. हा. आणि असं एकरभर रान होतं त्यांच्या गोट्यासमोर मोकळत. ती कुठे बी फिरायची. बर. मग हिला चिमी म्हणले की ती बघायची. मग तिचं नाव त्याने चिमीच ठेवलं. तेव्हापासून आम्ही बी हिचं नाव नाही बदललं, म्हणजे चिमीच राहू द्या. बघूया आपण चिमीपासून काय होतंय का आपला लाभ. तेव्हापासून आम्ही बी हिला चिमीच म्हणतो. लोक बोलली गायचं नाव बदला. तर आता म्हणलं आपण त्या गायचं डोहाळे जेवण घातलं होतं मागच्या 5-7 महिन्यापूर्वी. मग मला हिचं नाव बदल करायचं म्हणलं तर हिचं आणि करावं लागेल काहीतरी कार्यक्रम. आता एवढं नाव केलं, आता नाव बदलून काय करायचं? हां, मग आता सगळे लोक त्याला चिमीच्या नावाने ओळखतात. आता दररोजचं तुमचं सकाळपासून किती दैनंदिन शेड्यूल काय असतं? आता सकाळी मी उठतो, आता जरा थंड आहे ना त्याच्यामुळे जरा लेट उठतो. नाहीतर पहिलं मी सकाळी 6ला गायला बाहेर काढायचो. शेणपाणी झालं की ह्याला चारा द्यायचो. नंतर ह्याला पेंट चारायचो. रतीप झाला की जरा तिची वैरण बिरण घेऊन आलो की ह्याला जरा फिरायला नेसतो माळाला. इथं जवळच आहे माळा, 4-5 एकर जरा मी घेतलंय चरायसाठी. बरं. तिकडून जरा फिरून आणायचं 1 तासभर. मग जरा त्याला गोंधरा बिंधरायची, जरा पुसा बिसायची. आणि 1 दिवसाआड नाही तर 2 दिवसांनी त्याला 100% आम्ही धुवत होतो. बर. कारण धुवल्यामुळं जरा त्याची कात बीत जरा चांगली साफ राहते ना, त्यासाठी तिचं धुणं बिणं टाईम होतं. म्हणजे मला सांगा की आता तुम्ही खिल्लार क्षेत्रात आहात. खिल्लार क्षेत्र कसं वाटतंय, पुढे जाऊन कसं असू शकतं अजून? खिल्लार क्षेत्राला चांगलं दिवस आलं ही बैलगाडी चालू झाल्यामुळं. ते एक मोठा फायदा झाला. पण आता माझी एक इच्छा आहे की सगळ्यांनी आपल्या घरापुढे एक तर देशी गाय पाळावी. हिच्यापासून भरपूर फायदा आहे. शेतीला फायदा आहे. शेतीला जसं तुमची रासायनिक खतं वापरण्यापेक्षा हिचं गोमूत्र वापरा, शेण वापरा, त्याच्यामुळे पिकाला चांगला फरक पडतो. मका म्हणा, ऊस म्हणा, आलं, कांदं अशा पिकांना भरपूर फरक पडतो हिच्यामुळं. तुम्ही शेतीमध्ये काय काय वापरता? आता शेतीमध्ये आम्ही हिचं शेण आणि गोमूत्र प्रत्येक पाण्याला आम्ही ना अर्धा लिटर सोडतो साऱ्याला. बरं. आम्ही केंड भरून ठेवतो. अशी केंड लावलीच आहे ती. मग ह्यांचं गवतर धरून ठेवायचं. बरं. आणि ते दाऱ्यावरती सोडायचं पाणी चालू असलं की. आणि फवारणीला गवतर घेतलं तरी चालतंय. 50-100 मिली घेतो पंपाला. शेतीमध्ये काय काय बदल झाला? शेतीमध्ये भरपूर उत्पन्नाला फरक पडला. मका पीक 4 महिने लागायचे, ते 3-1 महिन्यात मका येते आमची हाताला चालू होती आपली घालायला गोरासनी. आणि कांदे चांगले हिरवे होतात. आणि कांद्याची जी साईज आहे का नाही, आपण रेग्युलर खत वापरतो त्याच्यापेक्षा ह्यांचं गोमूत्रानं खताचा म्हणजे ज्यादा फायदा होतोय. कांदा उचलून दिसतोय, पटकन मोठा होतोय कांदा. तुम्हाला शेती किती? आपल्याला शेती 2 एकर आहे. वाट्याची केली आता यंदा, खंडाची 1-1.5 एकर आहे. मला सांगा की आता तुम्ही खिल्लार गायचं संगोपन करताय, खिल्लार गोवंश सांभाळताय, परवडतो का? हे बघा, आता मला तर परवडतंय म्हणून मी करतोय. आणि त्याची एक तर मला आवड आहे. त्याचं आर्थिक कसं नियोजन करता?
नाही कसं आहे, परवडायला तर पाहिजेच बरं का. आता परवडत नाही असं म्हणण्याचं चुकीचं काम आहे ते. बरोबर. लोकांना दुधासाठी जर्श्या पाहिजेत, म्हशी पाहिजेत, आपल्याला त्याची आवड नाही. आपल्याला आवड आहे ह्याची. त्याच्यामुळे माझं सगळं ध्यान ह्यांच्याकडेच असते. म्हणजे हे चांगली हवी, ती हे चांगल्या पैशाने विकावं असं माझं काय धोरण नाही. हा. फक्त आपल्या दारात एक देशी गाय असावी. पांढरं सोनं. हां, आता तुम्ही ती नाव काढलं म्हणून सांगतो, लोक सोनं घेते ती आणि बँकेत लॉकरमध्ये ठेवते ती, घरातल्या लॉकरमध्ये ठेवते ती. आमची उघडी तिजोरी आहे, उघडं सोनं. कोणी बी यायचं हात लावून जायचं, कोणी पण बघायचं. गावामध्ये गायी कमी आहेत. गावची 50% लोक तर आमच्या घरी येते ती निवद चारायला. या वेळेला आमचा निवद आहे, तुमच्या गायला जरा चारा म्हणून. बर. चालते म्हणलं, आमच्या बी गायचं तकदीर म्हणलं तुमच्या हाताचा निवद खायला भेटते तिला. आता दूध किती देते चिमणी वगैरे? आता चिमी गाभण आहे. बर. हां, तर ती आहे ना, ती दुसरी गाय, ती दूध देते एक 1.5 लिटर देते दूध काढून. मग ते सगळं घरीच वापरता? हा, आमचा पोरगा पितो. हा बसलाय बघा पोरगा इकडे, हा पोरगा आहे. हा स्वतः काढतो दूध आणि स्वतःच पितो. शिकवलं कोणी काढायला? त्याचं तीच काढतो. आणि ती मुलगी इकडे बघा, ह्यो 7वीला आहे, ती 9वीला आहे. तर तिची बुद्धी जरा चंचल आहे. म्हणजे जेव्हापासून गाय वेली तेव्हापासून हा दूध काढतो आणि हाच पितो, दुसऱ्याला देत नाही. का तर मला म्हणला नुसतं वजन वाढते, बुद्धी वाढली पाहिजे. ते कोणीतरी सांगितलं बुद्धी वाढण्यासाठी त्या गायचं दूध प्यायचं. तेव्हापासून हा तिचं दूध पितो, स्वतःच काढून पितो. तिला मारत नाही, काय नाही, काय नाही. काय काय बदल झाले त्यांच्यामध्ये? झालाय की बदल, आता भरपूर झालाय. शाळेतलं बी आता जरा मास्तर मला फोन करून सांगते ती पोरगा चांगला सुधारलाय, आता अभ्यासाला बी चांगला झालाय आणि मार्क बी चांगली पडतोय आता. आता त्याचं मत काय, म्हणजे पुढे आता चालू ठेवणार तुम्ही? मी परवा पुशेगावला गेलो होतो, तर पुशेगाव आणि बुधाच्या एका दोघा ठिकाणी मला विचारलं की तुमचा मुलगा तुमच्याच पावलावर चालणार आहे. तर त्याला बी खिल्लारचा आवड आहे आणि तो पण म्हणतो पप्पा गाय ही काय नको त्या ठेवा, पण मम्मी सारखी ओरडती, तो अभ्यास करत नाही, तो अभ्यास करत नाही. अगं सारखंच उठलं की अभ्यास अभ्यास, शाळेत बी अभ्यास असतो, घरी जरा अभ्यास करायचा. मग त्याला जरा खेळायला पाहिजे, जरा खोंड फिरवलं पाहिजे, त्याला बी कळलं पाहिजे ना. आता पप्पाचं वय 51 झालं, पप्पा कुठवर करणार काम? मग ते बी करतो काम. बंधूचे एक मुले आहेत, ते बंधू इकडे या. अगं हा मुलगा आमच्या बंधूंचा आहे. त्याचा आरमान शेख 10वीला आहे. तर तो शाळेतनं आला की 3 वाजता तो खोंडापाशी येतो आणि खोंड घेतो आणि खोंड फिरवायला नेतो मला. तर त्याला बी आवड आहे खिल्लारची. तर ती एक बरं झालं की आमच्या पाठीमागं हे आपलं छंद पोरा करतील ह्याची खात्री झाली मला. म्हणजे तुम्हाला जर एक दिवस सुट्टी नसेल तर प्रदर्शनामध्ये ते घेऊन जाऊ शकता? हां, आता हे जातात प्रदर्शनमध्ये. पप्पाला बी नेते ते आमच्या कधी कधी, नाहीतर हे दोघं असते ते माझ्याबरोबर प्रदर्शनला. तर आता तुमचं स्वप्न काय आहे आता इथून पुढचं? आता माझं स्वप्न तर माझ्या गायीनं पुरं केलंय. माझं एवढं स्वप्न होतं की सेवागिरी महाराजांचा गुलाल मला भेटावा. ती बी असं कोणाच्या नशिबात नसते, ज्याच्या नशिबात लिहिलेलं त्यालाच भेटते. पण इथपर्यंत पोचायला मला एवढी वर्ष लागली. तसं महाराजांनी माझं स्वप्न पुरं केलं, तसं माझ्या मुलांचं बी पुढं कल्याण व्हावं ही एक इच्छा आहे. पण हा वंश माझ्यापर्यंत किंवा माझ्या पोरांपर्यंत नाही सीमित असतो, पुढं पिढ्याला पिढ्या चालू राहावा हा एक छंद आहे. घरात एक देशी गाय सांभाळायची हा माझा बी छंद होता, माझ्या मुलांचं बी स्वप्न आहे की आम्ही पण पाळणार म्हणून. खिल्लार क्षेत्र जपणे आता काळाची गरज बनत चालली आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? आता खिल्लार क्षेत्र कसं आहे, आता लोक काय करते ती पैशासाठी ना ते जर्शा गाया, हायब्रिड म्हशी, शेळी पालन ह्याकडे जरा जादा पैसे मिळायला लागले म्हणून लोक तिकडे वळायला लागले. आता मगाशी आमची मित्रमंडळी आली ती 10-12 जण होती. ते बोलले आपल्याला पैसा आला की विकून टाकायचं आणि दुसरं घ्यायचं लगेच. मग ते झाला व्यवसाय कसा पैसा कमवायचा. आपल्याला तसं नाही पाहिजे. आपल्याला दारात पाहिजे, आपली हौस बी पुरी केली पाहिजे आणि आपलं नाव बी निघालं पाहिजे जगभर, ही एक इच्छा होती. आता ज्या दिवशी माझी गाय चॅम्पियन झाली त्या दिवशी मला बिहार, UP, हरियाणा, राजस्थान, तुमचं नाशिक, पुणे, इलाहाबाद, अहमदाबाद इथून मला फोन आली. काय म्हणले ते? की अभिनंदन तुमचं, तुम्ही चॅम्पियन झाला म्हणून. कारण माझे मित्र कशामुळे एवढे, मी पहिला आर्मीमध्ये होतो, जरा माझ्या सगळं जॉईंट आहेत ना ग्रुपला, मग ते टाकते ते फोटो बिटो. त्याच्यामुळं मला आता त्यांचा बी म्हणजे जसं एखाद्यानं पाठीवर थाप टाकली की मला जरा अभिमान वाटतो की माझ्या ग्रुपची लोकांची बी आवड आहे याची.
चालेल. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि तुमच्यासोबत अजून कोण कोण असतं? हे काय तर माझे वडील आहेत, हं. ही मुलं आहे, ती मुलगी आहे. आता जरा फॅमिली आहे, चुलते आलेले आहेत. आता ती गाय चॅम्पियन झाल्यामुळे जरा गायची पूजन करायची आहे. बरं. हे बाहेर होतं सारे त्याने. तर आता आपण जे पूजन करणार आहे गायीचे चिमीचे ते आपण बघूया.